नमस्कार, मी सुनीता लवंडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण जी सिरीज सुरू केलेली आहे भाजी एक आणि कृती अनेक, या सिरीजचा आजच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण मेथीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचा पहिला प्रकार बनवण्यासाठी इथं मी एक जुडी मेथी घेतलेली आहे। ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। यातलं सगळं पाणी निथळून घेतलंय। तर चला आता आपण यासाठी एक वाटण बनवूया। अर्धा लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घाला आणि पाव कप शेंगदाणे। आता हे आपल्याला जाडसर पाणी न घालता वाटून घ्यायचे। असं इतपत जाडसर वाटून घ्यायचं। ठीक आहे। इथं मी एक मोठा चमचा तेल गरम केलंय। यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालायचं। जिरे घातल्यानंतर हे मीडियम साईजचे 2 मोठे कांदे यामध्ये घालायचं आणि कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। काय होतं की मेथीची भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते आणि मग ती सर्वांना पुरत नाही। मग काय करायचं, अशा वेळेस कांदा जास्त घालायचा आणि मेथीच्या भाजीमध्ये कांदा खूप छान लागतो। तर आता हा कांदा गुलाबी रंगावर आता आपण परतून घेऊया। कांदा चांगला गुलाबी परतलाय। आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूया। तर हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चा वास गेलेला आहे। तर आता यामध्ये जी मेथी आहे ती घालूया। सुरुवातीला आपल्याला ही भाजी जास्त दिसते, पण जशी जशी ही शिजत जाते तशी तशी ती काय होते, आकाराने कमी होऊन जाते। तर त्यामुळे मीठ लगेचच घालायचं नाही, जरा याला शिजू द्यायचं मग मीठ घालायचं, नाहीतर आपला मिठाचा अंदाज चुकतो। तर बघू शकता मेथी 1-2 मिनिट परतल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम कमी झालेला आहे। तर आता आपण यामध्ये मीठ घालू शकतो। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ कमीच घालायचं कारण पालेभाज्यामध्ये ऑलरेडी सोडियम असतं, तर भाज्या जास्त खारट होऊ नये म्हणून मीठ कमीच घालायचं। आता झाकण ठेवून हे आपल्याला 2-3 मिनिट शिजू द्यायचे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, ते आपल्या भाज्यामध्ये पाणी भरपूर असतं, त्यावरच भाजी शिजली जाते। 2 मिनिटांनंतर बघू शकता भाजी छान शिजलेली आहे। तर ही मेथीची भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भात, वरण याबरोबर खाऊ शकता। खूप सोपी आणि झटपट होणारी ही मेथीची भाजी आहे। तर तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकता मुलांना। दुसऱ्या प्रकारे मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथं अर्धी जुडी मेथी घेतलेली आहे। ही मेथी मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही मेथी बारीक कापून घ्यायची आहे। तर आपली मेथीची भाजी बारीक कापून झालेली आहे। शक्य तेवढी बारीक कापून घ्यायची भाजी। चला आता एक वाटण बनवूया। इथं मी 3 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आणि हे झाकण लावून पाणी अजिबात न घालता हे जाडसर वाटून घ्यायचं। तर हे असं जाडसर वाटून झालेलं आहे। तर एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते। आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणे घालते आणि हे शेंगदाणे आपल्याला पाणी घालून बारीकसर वाटून घ्यायचंय। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। एकदम बारीक हे वाटून घ्यायचंय। ही अशी बारीक पेस्ट करायची शेंगदाण्याची, एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे याची। इथं मी 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर आपण जे वाटण बनवलंय ते घालायचं आणि जरा परतून घ्यायचं। जरा कच्चा वास जाईपर्यंत हे परतून घ्यायचं। त्यानंतर आपण जी बारीक कापून घेतलेली मेथी आहे ती घालायची आणि मेथी चांगली परतून घ्यायची। 2 मिनिट मेथी परतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। मिक्स करून घेऊया। आता मेथीमध्ये अजिबात पाणी न घालता आपल्याला ही 2 मिनिट मेथी शिजून घ्यायची आहे। 2-3 मिनिटानंतर पाहू शकता मेथी चांगली शिजलेली आहे। त्यामध्ये आपण जे शेंगदाणे बारीक पेस्ट केली होती शेंगदाण्याची ते करून घेऊया। आता यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं। कन्सिस्टन्सी बघून तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं। आता मला हे जरा घट्ट वाटतंय म्हणून मी अजून अर्धी वाटी यामध्ये पाणी घालते। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि याला एक उकळी येऊ द्यायची। झाकण ठेवायचं नाही, नाहीतर हे उतू जाईल। तर मीडियम गॅसवर याला एक उकळी येऊ देऊ। तर भाजीला छान उकळी आलेली आहे, बघू शकता। अशी मी इतपत पातळ ठेवली। तुम्हाला किती पातळ हवे त्यानुसार पाणी घाला। तर भाजी छान उकळलेली आहे। भाजी आधीच आपण शिजून घेतलेली होती, त्यामुळे आता जास्त शिजवायची आवश्यकता नाही आहे।
चला आता गॅस बंद करून सर्व करूया। तर ही भाजी खूप साधी सोपी आहे आणि कमी मसाल्यात तयार होणारी आहे। हे झटपट होते पण खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भातावर सुद्धा ही तुम्ही खाऊ शकता। तर ही एकदा भाजी करून पहा, खूप मस्त लागते। मेथीच्या तिसऱ्या प्रकारे भाजी बनवण्यासाठी मी इथं एक जुडी मेथी आधी स्वच्छ धुवून पाणी निथळून ही अशी बारीक कापून घेतलेली आहे। तर आता चला पुढची प्रोसेस बघूया। इथं मी अर्धा कप बेसन पीठ बारीक गॅसवर भाजून घेतेय। लो गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे। चांगला याचा बेसन भाजल्याचा सुगंध सुटेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचंय। इथं मी एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। त्यानंतर हे 10-15 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या। लसूण जरा जास्त घालायचं मेथीच्या भाजीला नेहमी। त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे। हे चांगलं परतून घ्यायचं। लसूण जरा गुलाबी रंगावर परतून घ्यायचं। त्यानंतर एक कांदा बारीक कापून घेतलाय, तोही चांगला परतून घ्यायचा गुलाबी रंगावर। कांदा चांगला गुलाबी रंगावर आलेला आहे। आता यामध्ये आपण जी बारीक कापलेली मेथी होती ती घालून परतून घ्यायचं। मेथी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। 1-2 मिनिट मेथी चांगली तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। मिक्स करून घेऊया। त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्याचा अंदाज घेऊन लाल मिरची पावडर घालायची। आता झाकण ठेवून हे 2-3 मिनिट शिजू द्यायची मेथीची भाजी। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। 2 मिनिट झाले, मेथी आपली चांगली शिजली असेल तर हलवून घेऊया। चांगली शिजलेली आहे। आता आपण जे बेसन पीठ भाजून घेतलं होतं ते यावर घालायचं आणि लागल तसं बेसन पीठ घालायचं। भाजी मोकळी होईल इतपत बेसन पीठ घालायचं। तर आता हे आपण मिक्स करून बघूया कितपत लागतंय बेसन पीठ। मला अजून भाजी मोकळी वाटत नाहीये, तर मी अजून यामध्ये बेसन पीठ घालते आणि बेसन पीठ भाजून घेतलं की भाजी खूप खमंग लागते। बेसन पिठाऐवजी तुम्ही थालीपीठाची भाजणी घातली तरी भाजी खूप खमंग लागते। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर बघू शकता भाजी आता चांगली मोकळी झालेली आहे। आपण पाण्याचा इथं अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे ही मेथीची भाजी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता। 2-3 दिवस चांगली मस्त टिकते ही भाजी। तर आता याला आपण काय करायचंय, आता झाकण ठेवून याला एक वाफ घेऊया, म्हणजे मग बेसन पीठ चांगलं शिजलं जाईल। 2 मिनिटांनंतर पाहू शकता भाजी छान कुरकुरीत झाली आहे आणि मोकळी झाली आहे। तर अशीच भाजी आपल्याला पाहिजे असते। तर आता गॅस बंद करून आपण ही सर्व करूया। तर ही भाजी खायला खूप खमंग लागते। प्रवासात तुम्ही नेऊ शकता, मुलांना डब्याला देऊ शकता, ऑफिसवाल्यांना सुद्धा डब्याला देऊ शकता। मेथीचा चौथा प्रकार आहे आलू मेथी। त्यासाठी मी एक गडी मेथी स्वच्छ धुवून पाणी निथळून अशी बारीक कापून घेतलेली आहे। शक्य तेवढी बारीक मेथी कापून घ्यायची। त्यानंतर 3 मीडियम साईजचे बटाटे अशा मोठ्या मोठ्या फोडीमध्ये कट करून घेतलेले आहेत। बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। चला आता आपण भाजी बनवायला घेऊया। इथं मी मोठा 1 चमचा तेल गरम केलेला आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा। इथं मी 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालायचा। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। 2-3 मिनिट कांदा परतल्यानंतर कांदा चांगला गुलाबी झालाय इतपतच आपल्याला कांदा आधी परतायचा आहे। त्यानंतर आपण जे बटाट्याच्या फोडी घेतल्या होत्या त्या घालून चांगल्या परतून घ्यायच्या। बटाटा आपल्याला साधारण 80% पर्यंत आपल्याला यामध्ये शिजून घ्यायचा आहे। चांगला परतला गेला पाहिजे कांदा। बटाटा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। थोडेसे सोनेरी रंगावर आधी परतून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला। 2-3 मिनिट बटाटा परतल्यानंतर यावर झाकण ठेवून बटाटा चांगला 80% आपल्याला शिजून घ्यायचा आहे। एक वाफ दिल्यानंतर बटाटा चांगला 80% पर्यंत शिजलेला आहे। आता काय करायचं, आता थोडं साईडला करून घ्यायचं। यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा, चांगला खमंग परतून घ्यायचा। लसूण परतला की यामध्ये हिरवी मिरची आणि आलं परतून घ्यायचं। मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला होता। लसूण, हिरवी मिरची, आलं हे उशिराच परतून घ्यायचं, कारण आधी जर तुम्ही परतलं तर हे करपू शकतं। त्यामुळे हे उशिराच परतायचं बटाटा शिजल्यानंतर। हिरवी मिरची आणि आलं लसणाचा कच्चा वास गेल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं।
त्यानंतर आपण जी बारीक मेथी कापून घेतली होती ती घालायची आणि यामध्ये मेथी चांगली परतून घ्यायची. ती सुरुवातीला जास्त दिसते, थोड्या वेळात जसं जसं आपण परतत जाऊ तसं तसं ती कमी होईल. मेथीची भाजी शिम झाल्यानंतर म्हणजे मेथी कमी झाल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं. आधीच जर मीठ घातलं तर आपला अंदाज चुकू शकतो. 1-2 मिनिट मेथी परतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. मिक्स करून घेऊया. ही मेथीची भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे, पण यावर झाकण ठेवायचं नाही. जर झाकण लावून मेथी शिजवली तर ती कडू होते, त्यामुळे याला आता असंच शिजू द्यायचं. आणि आपण बारीक कापून घेतलेली आहे त्यामुळे ही पटकन शिजली जाईल. 2-3 मिनिटांमध्येच आपली मेथीची भाजी शिजलेली आहे. मेथीची भाजी शिजण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर मेथीची भाजी कडू होते. तर चला आता आपण ती सर्व करूया. तर ही भाजी झटपट होते, चवीलाही खूप टेस्टी लागते. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता. इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलंय फोडणी देण्यासाठी. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या घालायच्या. लसूण चांगला तांबूस रंगावर परतायचा. त्यानंतर 3 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि याची चांगली खरपूस फोडणी करायची. चिमूटभर हळद घालायची. त्यानंतर ही मेथी घालायची. परतून घ्यायची मेथी चांगली. यामध्ये मी 1 जुडी मेथी चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामधलं पाणी निथळून मी यामध्ये घातलेली आहे. आता हे झाकण न ठेवताच आपल्याला ही मेथी शिजवून घ्यायची आहे. 3-4 मिनिटांमध्येच भाजी छान शिजलेली आहे, पण पूर्ण शिजलेली नाही आहे, 80% शिजलेली आहे भाजी. तर या स्टेजला आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आणि भाजी परत परतून घ्यायची. मीठ घातल्यानंतर परत भाजीला थोडंसं पाणी सुटेल आणि त्यामध्ये उरलेली 20% भाजी शिजून जाईल. तर भाजी छान शिजलेली आहे, तर गॅस बंद करून आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजी प्लेटमध्ये काढल्यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये घातल्यानंतर आता एक तडका बनवायचा. त्यासाठी 1 चमचा तेल गरम केले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते. जिरे तडतडले की यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या. लसूण चांगला खमंग परतून घ्यायचा. यामध्ये लसूण खमंग परतला, चांगला खरपूस परतला की आता ही फोडणी आपल्याला भाजीवर घालायची आहे. अशी फोडणी भाजीवर घातली की भाजी खूप मस्त लागते, खूप चविष्ट होती भाजी आणि अजिबात कडू लागत नाही. तर ही भाजी एकदा अशी करून बघा. इथं मी 1 चमचा तेल गरम केलंय. यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा, थोडीशी हळद घालायची आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. लसूण चांगला ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा, चांगला खरपूस परतून घ्यायचा लसूण. लसूण परतला की ही बारीक कापलेली मेथी घालायची. मी 1 जोडी मेथी स्वच्छ धुवून पाणी निथळून बारीक कापून घेतलेली आहे, तर ती मेथी यामध्ये घालायची. मेथी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. 2-3 मिनिट मेथी चांगली परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तिखट घालायचं आपल्या आवडीनुसार. मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून आता ही भाजी जरा शिजू द्यायची. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. आता एका मिक्सिंग बोलमध्ये अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गाठी राहणार नाही याची काळजी घ्यायची. चांगलं हलवून घ्यायचं. 2-3 मिनिटानंतर पाहू शकता आपली भाजी चांगली शिजलेली आहे. आता काय करायचं, आपण जे बेसन पाण्यामध्ये कालवलं होतं ते घालायचं. नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बेसन आणि मेथी एकजीव झाली पाहिजे. 1-2 मिनिटांमध्येच हे बेसन लगेच आळलं जातं, घट्ट होतं हे. पाहू शकता बेसनाचा आणि मेथीचा गोळा बनू लागलेला आहे, म्हणूनच ह्या भाजीला मेथीची गोळा भाजी म्हणतात. तर आता काय करायचं की झाकण ठेवून आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं 1-2 मिनिट.
तर आता 2 मिनिटं याला शिजू देऊया. आता याला एक वाफ दिल्यानंतर आता आपण बघूया भाजी छान गोळा बनलेली आहे, बेसन पीठ चांगलं शिजलेलं आहे. तर आता गॅस बंद करून आपण ही आता कढई खाली उतरून घेऊया. भाजी खाली उतरवल्यानंतर मी इथे 1 चमचा तेल गरम केले, त्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या आणि 1 चमचा तीळ घालून याची खमंग फोडणी करायची आणि आता ही फोडणी या भाजीवर घालायची. या भाजीमध्ये तुम्ही बेसनाऐवजी तुरीची डाळ शिजून घातली तरी ही भाजी खूप छान लागते, खूप टेस्टी होती ही भाजी. तर ही गोळा भाजी तुम्ही नक्की करून पहा, टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता आणि ही 1-2 दिवस खराब होत नाही. आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे 2-3 दिवस ही भाजी चांगली टिकते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट. बाय बाय.